एव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस ही ओवी आपली चाललेली आहे. जय जय देव स्वप्रभ. स्वतःच्याच प्रभेनी शोभायमान झालेल्या अशा गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव स्वप्रभ. मागच्या वेळेला आपण हे एवढं चरण पाहिलेलं होतं. आपल्या स्वतःची प्रभा आणि त्याच प्रभेचा संपूर्ण आधार ज्यांना आहे असे सद्गुरु आपला जय जयकार असो. प्रभेचा म्हणजे आत्मप्रभेचा, स्वरूपाचा, स्वरूपबोधाचा, स्वरूपाच्या प्रकाशाचाच ज्यांना आधार आहे असे स्वप्रभ सद्गुरु, स्वयंप्रकाशित असे सद्गुरु, परप्रकाशित नव्हे. आपल्या स्वतःची जी प्रभा म्हणजे आत्मप्रभा, आपल्या स्वतःचा जो प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश, स्व याचा अर्थ स्वरूप, स्व याचा अर्थ रूप नव्हे, देहाचं रूप नव्हे. स्वप्रभ म्हणजे केवळ विचारांची प्रभा नव्हे, स्वप्रभ म्हणजे केवळ बुद्धीचं वैभव नव्हे, तर बुद्धी, विचार, देह ज्या मूळ रूपावर आधारित आहे, अधिष्ठित आहे, असं मूळ रूप जगद अंबुद गर्भ नभ. जगत रूपी अंबुद म्हणजे मेघ, गर्भ नभ आपल्या गर्भामध्ये, नभरूपी गर्भामध्ये ज्यांनी जगदरूपी मेघ धारण केलेले आहेत असे हायली फिगरेटिव्ह लँग्वेज असं ज्याला म्हणतात, अतिशय अलंकारिक. जगत हाच कोणी एखाद्या मेघासारखा आहे. कुठं मेघासारखा आहे तर आकाशामध्ये जसे मेघ असावेत तसं परमात्म्याच्या ठिकाणी जगत आहे. सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी जगत त्या प्रकाराने भरून राहिलेला आहे. जगत याचा अर्थ पंच महाभूतांनी समृद्धतेने नटलेलं असं सर्व विश्व. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनी नटलेलं असं विश्व हे जणू एखाद्या मेघासारखं आहे. याचा अर्थ मेघ जसे नाहीसे होतात तसं हे जगत नाहीसं होणार आहे. तर
पंचमहाभूत धारण करणारा परमात्मा जणू नभासारखा आहे. ज्यांनी पंचमहाभूतांना धारण केलेला आहे, मेघांसारखी हे पंचमहाभूत नाहीशी देखील होतील. जेव्हा नाहीशी होतील तेव्हा स्वरूपाने जसं नभच केवळ शिल्लक राहतं, आषाढामध्ये, श्रावणामध्ये, आता आषाढ श्रावण राहिले नाही, जुलैमध्ये, कारण आषाढात आषाढासारखं काही नसतं, मग श्रावणामध्ये आषाढ सुरू होतो. एकदम कधीतरी पाऊस पडून जातो, पण 8-8 दिवस सूर्यदर्शन नाही अशी जेव्हा स्थिती असते, अशा वेळेला आता आपल्याला पुन्हा आकाश दिसणार आहे की नाही, सूर्य आता आपल्याला पुन्हा दिसणार आहे की नाही असं वाटत राहावं. आणि ते सगळे मेघ बरसून रिकामे झाले, नाहीसे झाले की मेघच संपून जातात. आणि त्यावेळेला ज्याच्या अधिष्ठानावर हे मेघ भरून राहिलेले होते, दिसत होते, ते अधिष्ठानच जसं केवळ शिल्लक राहावं, तसा परमात्मा या जगताला धारण करतो. आपल्या पृथ्वीच्या बाहेर, म्हणजे ज्याला आपण आकाश म्हणतो, त्या आकाशाच्या बाहेर आकाश नाहीये, तर त्याच्या तिथं बाहेरच्या भागामध्ये अंतरिक्ष म्हणून पदार्थ आहे. त्या अंतरिक्षामध्ये ही पृथ्वी सहज पेलली गेलेली आहे. असं म्हणतात की अंतरिक्षामध्ये पृथ्वी अशा करता भरकटत नाही, कुठेतरी फिरत नाही. याचं कारण सूर्याने आपल्या गुरुत्वाकर्षणाने तिला तिच्या जागी ठेवलेला आहे. पण मग सूर्याला अंतरिक्षात कोणी धारण केलेला आहे आणि सूर्य कसा धारण झाला? जर पृथ्वीला आपल्या जागेवर सूर्याने ठेवलेला आहे, तर सूर्याला कोणी बरं आपल्या जागी ठेवलेला आहे? पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारते आणि 365 दिवस पृथ्वीवरचे उलटून जातात. जे काही सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर आहे, तितक्या दुरून ती सूर्याला प्रदक्षिणा मारते. पण मग सूर्य स्थिर आहे का? शास्त्रज्ञ असं म्हणतात की सूर्य देखील फिरतो आहे. सूर्य देखील आपला स्वतःचा प्रवास करतो आहे. तो कोणाभोवती प्रवास करतो? तो कसा प्रवास करतो? ही जी आकाशगंगा आहे, या आकाशगंगेच्या केंद्रस्थानाच्या भोवतानी सूर्य फिरतो आहे. त्याची कक्षा तर फार मोठी आहे. फार व्यापक अशा अंतरिक्षाच्या प्रांगणातून सूर्य स्वतः जातो आहे. मग आकाशगंगेच्या मध्यभागी काही असा एखादा मोठा तारा आहे की काय, की ज्याच्या भोवती हा सूर्य स्वतः तारा असताना फिरतो? तर तसा एखादा विशिष्ट तारा नाही की ज्याच्या भोवतानी हा सूर्य फिरतो. मग आकाशगंगेच्या केंद्रस्थानी सूर्य का फिरतो? त्याला कोणी धारण केलेलं आहे? त्याच्या फिरण्याचं कारण काय? आणि त्याची कक्षा देखील अशी नियमित का? अजून उत्तर मिळालेलं नाहीये. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यामध्ये प्रोटॉनच्या भोवतानी बाहेर न्यूट्रॉनचा थर का आहे आणि इलेक्ट्रॉन मध्ये का फिरतात? त्यांना फिरण्यासाठी कोण प्रवृत्त करतो? तसं उत्तर सापडलेलं नाहीये. प्रोटॉननी जर न्यूट्रॉनला धारण केलं असेल आणि मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतील, तर प्रोटॉनला धारण कोणी केलं? आणि प्रोटॉन हा देखील केवळ घनभारित आहे असं नाही. तो मधूनच चैतन्य स्वरूप होतो, प्रकाश स्वरूप होतो आणि मधूनच तो घन स्वरूप होतो. कोणाच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे सूक्ष्म देखील समजत नाही.
आणि व्यापक देखील समजत नाही अशी स्थिती आहे. जर इथपर्यंत एका सूत्रबद्ध साखळीने सर्व एकमेकांशी बद्ध असतील तर आपल्याला समजत नाही त्याच्या पलीकडे देखील एक सूत्र असलं पाहिजे. जे सूत्र आहे त्या सूत्राला परमात्मा असं म्हणण्याखेरीज गत्यंतर नाही. जगत अंबुद गर्भ नभ, हे जगत जसं आकाशामध्ये मेघ एक वेगळा पदार्थ म्हणून कचऱ्यासारखे असे येतात आणि नाहीसे होतात, तसं परमात्म्याच्या ठिकाणी हे जगत येतं आणि नाहीसं होतं. परमात्म्याने या जगताला धारण केलेलं आहे जसं नभामध्ये मेघ. आणि ही धारण करण्याची क्रिया ज्याच्या आधारावर चाललेली आहे तो परमात्मा आहे. भुवन उद्भव आरंभ, तसंच भवध्वंस, ही भुवन आरंभ पावतात, उत्पत्तीला येतात, तसं या भवाचा विध्वंस होतो. ते ज्याच्या अधिष्ठानावर होतं तो भुवत उद्भव आरंभ स्तंभ भवध्वंस उद्भव आणि विनाश, ज्या एका मूळ अधिष्ठानावर, ज्या एका मूळ स्तंभाच्या अधिष्ठानावर चाललेला आहे असा मूळ अधिष्ठान परमात्मा आहे. हा जो परमात्मा आहे तो परमात्मा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असणारी भुवन सहज लीलया धारण करून राहिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. मागा बाळपणी येणे श्रीपती, जै एक वेळ खादली होती माती, तै कोपोनिया हाती यशोदा धरिला. रागून माती खाल्ली म्हणून ते पाहून यशोदेनी त्याचं बकोटं धरलं आणि तोंडावर चापट्या मारल्या असतील, गालावर, आकर बघू बघू काय खाल्लंस म्हणून. म्हणून जेव्हा त्यांनी आ केला तेव्हा 14ही भुवने सावकाशे दाविली तिये, त्याच्या मुखामध्ये 14 भुवन निवांतपणाने त्यांनी दाखवली. हा एक विलक्षण खेळ आहे. हा खेळ परमात्म्याच्या इच्छेने सुरू झाला. अशा प्रकारचं दर्शन पूर्वी कोणाला झालेलं होतं? जे अर्जुनाला झालं तर कोणालाच झालेलं नव्हतं. पण त्याच्या जवळपास असं दर्शन कोणाकोणाला त्यांनी गंमत म्हणून दाखवलं होतं. ही गंमत म्हणजे ज्याला दाखवलं त्याचं भाग्य, आणि ते भाग्य उगीच वाट्याला आलं नव्हतं. जिनी कृष्णासारखा मुलगा आपला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवला, अशा त्याच्या मातेला मिळालेलं ते भाग्य होतं. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, का कपोल शंखे शिवतले. मधुवनामध्ये ध्रुवाच्या गालाला देखील असाच आपल्या कपोल शंखाचा स्पर्श अग्रभागाला त्यांनी केला. मग वेदांची ही मती ठेले, ते लागला बोलो. अशा अद्भुत गोष्टी भगवंतांच्या लीला चरित्रामध्ये घडून गेल्या.
त्या भगवंताशी एकरूप झालेले जे सद्गुरू, ते देखील भुवन उद्भव आरंभ स्तंभ भवध्वंस असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. मी अशी एक गमतीशीर गोष्ट वाचलेली आहे की एका गावामध्ये एक खूप मोठा धर्मशील असा महात्मा देह ठेवता झाला. त्यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा एका बाजूनी त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. मोठ्या आनंदाने, मोठा शांत स्वरूप होऊन मृत्यू म्हणजे काहीच घडलं नाही अशा भावाने त्यांनी देह ठेवलेला होता. एका बाजूनी त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला जीवाचा, आणि दुसऱ्या बाजूनी त्याचा देह होता, त्याची अंत्ययात्रा देखील सुरू झाली. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस खूप मोठा महात्मा असल्यामुळं अंत्ययात्रेच्या पूर्वी त्याचा देह दर्शनाकरता म्हणून जपून ठेवलेला होता. खूप मोठा परोपकार ज्यांनी केला, खूप मोठा उपदेश ज्यांनी केला, हजारो लोकांना धर्माच्या मार्गावर ज्यांनी आणून सोडलं, अनेक लोकांच्या प्रगतीचा तो साक्षीदार होता. आणि अत्यंत वेगाने प्रवास करत स्वर्गाच्या दाराच्या पर्यंत तो येऊन पोचला. त्याची अशी कल्पना होती, तो वरून पाहत होता की आपला मृतदेह ठेवलेला आहे आणि हजारो लोक येऊन अश्रुपूर्ण नजरेनी, नेत्रांनी दर्शन घेत आहेत. आणि स्वर्गाच्या दारापर्यंत गेला तर आश्चर्य म्हणजे दारं उघडी नव्हती, दारं बंद होती. त्याला असं वाटलं की आपण गेल्यावर दार उघडलं जाईल, पण दार बंद होतं. त्यांनी पाहिलं तर फारच मोठा दरवाजा, म्हणजे तुम्ही शनिवारवाड्याच्या दरवाजाच्या खाली उभे राहा आणि वर पहा की केवढा मोठा दरवाजा आहे. तर तुम्हाला तो दरवाजा जेवढा मोठा वाटेल त्याच्या कित्येक पट मोठा दरवाजा, म्हणजे त्याचा शेवट कुठे आहे त्याच्यात असं लक्षात येत नव्हतं. एवढा मोठा दरवाजा, लांबी रुंदी उंची, जाड लाकूड, आणि तिथं तो तिष्ठत उभा राहिला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 7 दिवस गेले. तिथं पृथ्वीवर त्याचा देह आता अंत्ययात्रेकरता म्हणून बाहेर निघालेला होता, पण याला मात्र स्वर्गाचे दरवाजे उघडलेले नव्हते. आणि असे 5-7 दिवस गेल्यानंतर त्यांनी वर पाहिलं. त्यांनी तो दरवाजा ठोकायचा प्रयत्न केला, पण त्याच्या क्षीण हातांनी, त्याची शक्ती केवढी मर्यादित आणि दरवाजा केवढा जाडजूड, त्याच्यावर आवाज देखील होईना. त्या दरवाजाच्या बाजूला जो बुरुज होता तिथून एक खिडकी आपोआप उघडली गेली आणि कोणीतरी पाहिलं. यांनी देखील त्याच्याकडे पाहिलं तर याचे डोळे दिपले, जणू 2 डोळ्यातून सूर्याचे किरण बाहेर यावेत इतका प्रखर असा प्रकाश बाहेर आला. ती व्यक्ती पाहत होती आणि कशी तरी त्याची नजर चुकवत आपल्या डोळ्याभोवती हात धरत त्यांनी विचारलं की अजून दरवाजे उघडले कसे गेले नाहीत. त्याला वाटलं की परमात्मा स्वतःच आलेला आहे पाहायला. तर तो म्हणाला की दरवाजा उघडण्याची आज्ञा अजून झालेली नाही. मग तू कोण आहेस? तर तो म्हणाला की मी इथला रक्षक आहे केवळ. तो कल्पना करत होता की रक्षक केवळ आहे आणि एवढा तेजस्वी. तो म्हणाला की माझ्या आगमनाची वार्ता अजून इथं पोचली नाही का? तू जाऊन सांग
की पृथ्वीवरून अमुक अमुक इथं आलेले आहेत. ते दार बंद झालं. काही काळाने ते दार पुन्हा उघडलं गेलं. त्यांनी अत्यंत अधीरपणाने विचारलं की दार उघडायला परवानगी मिळालेली आहे ना? तर म्हणाला, पहारेकरी म्हणाला की कोणत्या पृथ्वीवरून तुम्ही आलात असं विचारलेलं आहे. त्या पृथ्वीचा कोड नंबर काही सांगता येतोय का? कारण इथं खूप पृथ्वी ग्रहावरून लोक येतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात, खूप महात्मे येतात. आपण कोणत्या पृथ्वीवरून आलेला आहात ते विचारतायत. रेकॉर्ड तपासण्याचं काम चाललेलं आहे. पृथ्वीचा कोड नंबर तुम्ही ज्या सूर्यमालेची सदस्य आहे पृथ्वी, त्या सूर्याचा कुठं कोड नंबर? कोणत्या आकाशगंगेमधून तुम्ही आलात त्याचा काही कोड नंबर काहीतरी द्या, म्हणजे त्यामुळं आम्हाला शोधता येईल, आमचं रेकॉर्ड चेक करता येईल की कोण आलेला आहे. आपण जे काही समजतो त्याच्यापेक्षा विश्व हे किती प्रचंड आहे याला मोजमाप नाही. आणि इथं जो खूप मोठा आहे तर तो तिथं खिचगणतीचा देखील असू शकेल. आणि ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याला तर असे दरवाजे उघडले जातील की जाणार नाहीत याच्याविषयी त्यांनीच विचार केलेला बरा. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद भवारंभ स्तंभ भवध्वंस. पण ही सगळी भुवन ज्याच्या अधीन आहेत आणि विनाश देखील ज्याच्या अधिष्ठानावर घडतो आहे असा परमात्मा, असे सद्गुरु तुमचा जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. सद्गुरु देवा आपला जय जयकार असो. आपण अत्यंत विशुद्ध असे आहात. आपला जय जयकार असो. शुद्धी विकारांमुळे नाहीशी होते. शुद्धी अहंतेमुळे नाहीशी होते. सहज स्वरूपाचा असणारा शुद्ध भाव देहबुद्धीमुळे नाहीसा होतो. निरनिराळ्या उपाधींमध्ये अडकल्यामुळे शुद्धी नाहीशी होते. शुद्ध राहत नाही. जो शुद्ध बुद्ध मुक्त असा आहे तो उपाधी रहित, उपाधी विरहित असा असू शकेल. जेव्हा उपाधीचा स्पर्श होतो त्या उपाधीच्या स्पर्शाबरोबर सर्व अशुद्धी निर्माण होते. जसं देह मी, देहाच्या उपाधीचा स्पर्श झाला, मनाच्या उपाधीचा स्पर्श झाला, बुद्धीच्या उपाधीचा स्पर्श झाला की त्याच्या संबंधी अहंता देखील निर्माण होते. विकारांचा स्पर्श झाला की अहंता निर्माण होते. ही उपाधी मूलतः मी जीव, मज बंधन अशा प्रकारची आहे. आणि या उपाधीची जी बाहेरची अंग आहेत ती विलक्षण आहेत. एकदा जीव मी अशी उपाधी जडली की देह मी इथपर्यंत प्रगती होते उपाधी मधली. मग मी कोणत्या कुळामधला आहे? सहज माझ्या शेजारी प्रवास करत असणाऱ्या एका दाक्षिणात्य अशा माणसाला मी त्याचं नाव विचारलं. त्यांनी नाव तर सांगितलंच, पण तो असं म्हणाला की त्या भागामध्ये अगदी सगळ्यात प्युअर, सगळ्यात उत्तम असं जे ब्राह्मणांचं कुळ आहे त्या कुळामधला मी आहे असं तो म्हणाला. सर्वोच्च. ही उपाधी आहे. स्वामीजींबरोबर मी एका वृद्धाश्रमात गेलो होतो. त्या वृद्धाश्रमामध्ये
ज्या आजोबांना ठेवलेलं होतं त्यांच्या शेजारी स्वामीजी 2 मिनिटं बसले आणि त्यांनी विचारपूस केली. त्यांनी जुजबी उत्तरं विचारलेल्या प्रश्नांची दिली आणि ते म्हणाले की तुम्ही कुठल्या भागातले, कुठले? तर ते म्हणाले की मी कराडच्या बाजूचा आहे आणि घरी पटलं नाही म्हणून मुलांनी मला इथं आणून ठेवलेलं आहे. जेव्हा घरी जाईन, कधी वेळ येईल तेव्हा घरी जाऊन कुऱ्हाडीनी मुलाला तोडून टाकणार आहे म्हणाले. सातारा भागातला अस्सल 96 कोळी आहे म्हणाले. मला तो काय समजतो? त्यांनी आणि सुनेनी माझी ही गत केलेली आहे. मी जेव्हा जाईन तेव्हा त्याला धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही. मी सातारा जिल्ह्यातला आहे म्हणाला. उपाधी शिक्षण देखील अशाच प्रकारची उपाधी वाढवत राहतं. आमच्या ऑफिसमध्ये एकांच्या माग इतक्या डिग्र्या होत्या की ते अभिमानाने सगळ्यांना सांगत होते की चेअरमन देखील एवढे शिकले नाहीत तेवढा मी शिकलेलो आहे. आणि खरी गोष्ट होती. इतक्या डिग्र्या होत्या पण फर्स्ट ग्रेड ऑफिसर पासून सेकंड ग्रेड ऑफिसर देखील झाले नाहीत. रिटायर झाले तोपर्यंत सेकंड ग्रेड देखील त्यांना झाली नाही. याचं कारण चमत्कारिक असा स्वभाव, अत्यंत अहंकारी वृत्ती, मी म्हणेन तेच खरं, अशा प्रकारचा भाव. पण उपाधी मात्र जबरदस्त होती. त्यामुळं आज जर बोलवलं मॅनेजरकडं अथवा वरिष्ठांकडं तर भांडण होऊनच बाहेर येत असत. भांडण होऊनच तुम्हाला काही समजत नाही असं म्हणूनच ते कोण मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलत असत. या उपाधीच आता त्यांच्या आड आलेल्या होत्या. आणि तसं करत दुसऱ्या बाजूनी ते एका ज्योतिषांना पत्रिका दाखवत असत. ते ज्योतिषी माझे नातेवाईक होते. ते मला असं सांगत असत की तुमच्या बँकेतले ते अमुक अमुक मला येऊन भेटतात, पत्रिका दाखवतात, प्रमोशन कधी होईल असं विचारतात. फार मोठा गुणी माणूस आहे आमचे नातेवाईक सांगत असत की एवढा मोठा शिकलेला आहे त्याची कदर तुमच्या बँकेत होत नाहीये. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एकदा सकाळच्या वेळेला एक कोल्हा थोड्याशा उंचवट्यावर असाही उभा होता आणि सूर्याची पहिली किरणं जेव्हा त्याच्या अंगावर पडली तेव्हा आपली सावली पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला की एवढा मोठा मी आहे, केवढी मोठी माझी सावली, एवढा मोठा मी. कालपर्यंत शिकारी वगैरे वाघाने सिंहाने मारलेल्या गोष्टींमध्ये त्यांचं पोट भरल्यानंतर ते निघून गेल्यावर जे उरेल ते थोडं बहुत खाऊन माझं पोट भरत होतं. आज शिकारी करता हत्ती मिळाला तरी देखील माझं पोट भरेल की नाही शंका आहे. एवढी मोठी माझी सावली, केवढा मोठा मी. आणि मग शिकार शोधण्याच्या नादामध्ये त्यांच्या पराक्रमांनी 12 वाजेपर्यंत देखील त्यांना शिकार जेव्हा मिळाली नाही तेव्हा त्यांनी सहज पाहिलं की आपल्या सावलीचं झाले काय, तर अगदी पायाखाली सावली येऊन गेलेली होती. तो म्हणाला की शिकारीची वाट पाहत पाहत हत्ती तर सोडा, पण आता जरी मुंगी मिळाली तरी बहुतेक माझं पोट भरेल, एवढा मी छोटा झालेलो आहे. आपल्या उपाधी या पद्धतीच्या, या लायकीच्या अशा असतात. या उपाधींमध्ये तसा अर्थ काही नसतो. पण अर्थ नाही हे जर सांगितलं तर आपण दुसऱ्याच्या नजरेमध्ये कमी पडू म्हणून सांगायचं नाही. नुकतेच माझ्या संपर्कामध्ये एक घनपाठी, अत्यंत विद्वान असे ब्राह्मण वर असं ज्यांना म्हणायला पाहिजे असे आले.
त्यांनी एक शांती पाठ वगैरे म्हणून दाखवला, आशीर्वाद दिले त्या कार्यक्रमामध्ये. ते झाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये मी थोड्या वेळ बोललो. मग ते माझ्याशी बोलायला लागले की आमचा सगळा स्मरणशक्तीचा खेळ म्हणाले. घनपाठ म्हणजे स्मरणशक्तीचा खेळ. एवढी तीव्र स्मरणशक्ती असल्यामुळे आम्हाला एवढा मान वगैरे मिळतो. पण आम्हाला हे काही समजलेलं नाहीये. तुम्ही जे सांगताय ते आम्हाला काही समजलेलं नाहीये. ते कुठं गेले तर त्यांना दक्षिणा किती मिळते ते तुम्हाला ऐकायचंय का? त्यांना 1,00,000 रुपयापेक्षा कमी दक्षिणा मिळत नाही. भारतभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणून काही वेदोक्त असे समारंभ चालतात त्या त्या ठिकाणी ते असल्याखेरीज पान हलत नाही अशी स्थिती आहे. किमान दक्षिणा मी सांगतोय. ते म्हणाले की तीव्र बुद्धीचा हा सगळा खेळ आहे. घनपाठ म्हणजे काय ते त्यांनी म्हणून देखील दाखवलं. घनपाठ म्हणजे काय असतं हे त्यांनी म्हणून दाखवलं. मी म्हणून नाही दाखवत. थोडस मला म्हणता येईल पण ते चुकेल, कारण ते खरंच फार बुद्धिमत्तेचं काम आहे. मी बोलताना असं म्हटलं की खरंच घनपाठी ब्राह्मण होणं ही जीवनामध्ये प्रत्येकाला न जमणारी अशी गोष्ट आहे. फार कमी जणांना, म्हणजे आज महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येतील असे घनपाठी ब्राह्मण आहेत. तर घनपाठी होणं ही फारच कठीण गोष्ट आहे. पण परमात्मा प्राप्ती ही तेवढी कठीण गोष्ट नाही. याच्या तुलनेने परमात्मा प्राप्ती फार सुलभ आहे. कारण परमात्मा प्राप्तीच्या वेळेला आपण कोण आहोत हे समजणं मनाला, बुद्धीला बाजूला सारत हे सोपं आहे. कारण एवढी तीव्र बुद्धी फार कमी जणांना मिळणार आणि फार कमी जण अशा प्रकारे एवढ्या मोठ्या योग्यतेचे होणार. ते असं म्हणाले की याच्यामध्ये समाधान खूप आहे. कारण वेद म्हणजे परमात्म्यापासून आलेले आहेत. समाधान खूप आहे. पण हे समाधान आणि अध्यात्माने मिळणारं समाधान याच्यामध्ये भेद आहे हे आम्हाला समजलेलं आहे म्हणाले. मी येईन म्हणाले. तुमच्या आपल्या कार्यक्रमाला येतील. ते बहुतेक 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला येतील. मी येईन, तुमच्या कार्यक्रमांना देखील येईन. आणि पुण्यात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी येण्याचा कुठेतरी प्रयत्न करीन असं म्हणाले. जेवढ्या जेवढ्या म्हणून उपाधी आहेत तेवढ्या तेवढ्या सर्व उपाधी तशा तऱ्हेने शुद्धतेमध्ये बाधाच आणतात. आत्मशुद्धीपासून, आत्मस्वरूपापासून त्या दूर नेतात. आचार म्हणून ब्राह्मणांनी जानवं घालावं, पण जानवं हा त्याचा अहंकाराचं कारण होऊ नये, कारण मग ती उपाधी होऊन बसेल. एकदा स्वरूपानंदांकडं एक रामदासी गेले आणि स्वरूपानंदांच्या गळ्यामध्ये जानवं नव्हतं. तेव्हा समर्थांची एक ओवी त्यांना ऐकवली आणि तुम्ही ब्राह्मण्य रक्षण कसं करत नाही असं स्वरूपानंदांना विचारलं. तुम्ही संत आहात आणि ब्राह्मण्याचं रक्षण तुम्ही करत नाही असं विचारलं. समर्थांची आज्ञा काय आहे असं म्हणाले. स्वरूपानंदांनी शांतपणाने सेवे करायला सांगितलं की एक जानवं घेऊन ये. ते जानवं हातात घेतलं. 21 वेळेला गायत्री मंत्र शांतपणाने म्हटला. ते जानवं गळ्यात घातलं आणि मग ते रामदास याला म्हणाले, बोला आता आपल्याला काय म्हणायचंय. जानवं घातल्याबरोबर स्वरूपानंद आणि रामदासी हे दोघं काही सारखे झाले. यांच्या गळ्यात जानवं आणि त्यांच्या गळ्यात जानवं म्हणून काही स्वरूपानंदांची बरोबरी केली थोडीच. या गोष्टी कर्मकांडामध्ये कुठेतरी मोडतात. तुम्ही आहात तर घाला, घालण्याबद्दल प्रश्न नाहीये, पण सगळ्या ठिकाणी ते दाखवत फिरण्याचं कारण नाही. मग ते अहंकारामध्ये, उपाधीमध्ये असं मोडून जातं. जितका म्हणून आपल्यापाशी उपाधींचा समुदाय असेल, जितक्या डिग्र्या असतील, तितकं आभासात्मक सुख फार तर मिळेल. पण प्रत्यक्ष सुख, शांती याच्यापासून तो माणूस एखाद वेळेला दुरावलेला देखील असण्याची शक्यता आहे. काही त्याच्याजवळ ते असेल असं नाही. पण एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवल्या ज्या दुसऱ्याकडे नाहीत
आता दाखवणं तर भाग आहे की या डिग्र्या फार महत्वाच्या आहेत म्हणून मग तो उद्योग चालू ठेवायचा, याच्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यात काही नाही. धनानी, अपरिमित धनानी सुख शांती मिळत नाही हे समजलेलं आहे, पण आता त्याचं प्रदर्शन केल्याखेरीज गत्यंतर नाही. समजलेलं आहे की आपल्या शेजारी पलीकडे राहणाऱ्या चाळीत राहणारा जो मनुष्य आहे तो आणि आपण याच्यात शांती समाधानाच्या अंगाने फरक काही नाहीये, तरी देखील त्याच्यापेक्षा आपण वरचढ आहोत, आपल्यापाशी संपत्ती आहे हे दाखवण्याखेरीज पर्याय नाही, जरी माहित नसलं तरी देखील, कारण आता दुसरा पर्याय काही राहिलेला नाही. म्हणून उपाधी दंभ देखील वाढवते. वायाची उपाधी दंभ धर्म असं ज्ञानेश्वर महाराजांनी, दंभ दर्प असा देखील एक पाठभेद आहे. अशा प्रकारे दंभ वाढणं एवढंच त्या उपाधींनी घडतं. मी एक फार गमतीशीर अशी गोष्ट वाचलेली होती. ती गोष्ट अशी आहे की वेळ संपली, एका मोठ्याच्या मोठ्या अशा मरणगृहच त्याला म्हणू, की ज्या ठिकाणी ऍडमिट होऊन मरायचंच, अशा एका ठिकाणी अनेक कॉट्स टाकलेल्या होत्या. असं की त्या टोकापासून ते या टोकापर्यंत सगळीकडे अशा कॉट्सच होत्या. ऍडमिट झालेले जे नवीन लोक आहेत तर ते त्या रिकाम्या कॉट्सवर येत असत. तिथेही गंमत अशी होती की दुसऱ्या टोकाची जी मंडळी होती, दुसऱ्या टोकाला जी होती ती 10-12 मंडळी आपल्या स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत होती आणि इकडची मंडळी तिकडच्या मंडळींचा हेवा करत होती. याचं कारण त्यांना एक फार विलक्षण दृश्य दिसत असे की जे दृश्य इकडच्या लोकांना दिसत नसे, असं एक विलक्षण दृश्य तिकडं होतं. आणि त्यामुळं ती सतत हास्य विनोदामध्ये, खेळामध्ये अशी रममाण होती, मृत्यूशय्येवरच होती, पण ती स्वतःला फार भाग्यवान समजत होती. जर तिथं एखादी जागा रिकामी झाली तर इकडच्या कोणाला तिथं जाण्याचा, राहण्याचा असा प्रसंग येत असे, ते भाग्य त्यांना लाभत असे. आणि एकदा तिथं गेला की तो मनुष्य मोठा खेळकर होऊन जायचा. तो असं म्हणायचा की आहा काय ठिकाण आहे, काय दृश्य दिसत आहे, असं तो म्हणत असे. एकदा असं झालं की अशा जागा बदलत बदलत पुढे येत येत एका परीने प्रमोशन मिळत मिळत एक रुग्णाईत त्या भाग्यवंतांच्या अशा कॉट्सवर, त्याच्यापैकी एका कॉटवर गेला. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं इकडं तिकडं, तर त्याच्या पलीकडं इकडं बरं अशी स्थिती होती, एक मोठीच्या मोठी भिंत होती. पण इथले लोक पाहू शकत नव्हते की इकडे या बाजूला एक अशी भिंत आहे. जसं आपल्याला समजत नाही की या जिन्याच्या पलीकडं काय आहे, तिकडं काय आहे, आणि म्हणून तिथल्या लोकांनी म्हणावं की आहा आम्ही काय भाग्यवान, तशी गोष्ट चाललेली होती. आणि जेव्हा त्याचा पडलेला चेहरा तिथल्या उरलेल्या 10-12 जणांनी पाहिला, जे फार भाग्यवान म्हणून इतरांमध्ये मिरवत होते, त्यांनी त्याला कानात सांगितलं की खरं म्हणजे पलीकडे काही नाहीये, पण तुला आता गत्यंतर नाहीये. तुला आता असंच म्हणायला पाहिजे की आहा, तरच तुझा हेवा तिकडचे लोक करतील, जो आम्ही देखील केला. आणि इथं आल्यावर आम्हाला समजलं की पुढं काही नाहीये, उलट तिकडं बरं होतं, एक मोठीच्या मोठी भिंत, याच्यापेक्षा पलीकडे काही दिसत नाहीये. पण आता तुला असं म्हणणं भाग आहे, तुला प्राप्त आहे की केवढं मोठं भाग्य, काय छान जागेमध्ये मी आलो, असं तुला म्हणणं भाग आहे. शिक्षण घेत घेत फार पुढे गेलेल्या व्यक्तींना देखील असंच करायला लागतं, असं एक तात्पर्य तिथं दिलेलं आहे. पैसा मिळवत मिळवत देखील खूप पुढे गेलेल्या व्यक्तींना असंच करायला लागतं. याच्यापेक्षा दुसरं काही त्यांना करता येत नाही आता, म्हणून असं करायला लागतं. खूप मोठा घनपाठ. पण ही मंडळी जाहीररित्या असं सांगणार नाहीत. आता घनपाठी पारायण चाललेलं आहे, तर त्या ठिकाणी मात्रा जरी चुकली तरी परमात्म्याचा अपराध आहे असं समजलं जातं. पाठ चुकला तर परमात्म्याचा अपराध आहे असं समजलं जातं, कारण वेद परमात्म्यापासून आलेले आहेत. तुम्ही निर्दोषच म्हणायला पाहिजे. यामुळं ही मुखोद्गत परंपरा तर उत्तम चालू राहिली. आज शेकडो वर्ष ही परंपरा चांगली चालू राहिली.
पण त्याच्यामध्ये विशेष काही नाही हे उघडपणाने असं व्यासपीठावर मान्य नाही केलं जाणार. मग तुकाराम महाराज म्हणतील, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा फार माथा, तेव्हा काही बोलणार काही नाहीत. पण त्यांच्या समुदायात ते म्हणतील की केवढी मोठी गोष्ट, असं, कारण तसंच म्हणणं भाग आहे. उपाधी जर आली तर विशुद्धता नाहीशी होते. उपाधीच्या ठिकाणी विशुद्धता टिकून राहू शकत नाही. म्हणून निरुपाधिक सुख केवळ आत्मसुख आहे. उपाधी आमच्या सुखाला जेव्हा उपाधीची गरज राहते, उपाधी म्हणजे दुसरा, उपाधी म्हणजे दुसऱ्याची मदत घेऊन मिळणारं सुख, ते औपाधिक सुख असं म्हटलं जातं. आमचं सुख पण उपाधीच्या अंगाने आम्ही भोगतो. ती जी सुख मिळतात ती सुद्धा उपाधीच्या अंगाने मिळणारी सुख देखील आत्मसुखाची किरण म्हणून आहेत, पण उपाधीच्या अंगाने ती मिळतात. आणि जितकं उपाधीच्या अंगाने मिळणारं सुख आहे तितकं ते परतंत्र आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निरुपाधिक सुख सदैव सेवन करणारे आपण सद्गुरु आपला जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध. काय होतं की एक दोन चरणच फक्त होतात. विदुदयो ज्ञान द्विरद. खरं हे नुसतं वाचन तुम्हाला काही कळणार नाही. विदुदय ज्ञान द्विरद याचा अर्थ असा आहे, विद म्हणजे ज्ञान, विद उदय म्हणजे ज्ञानोदय. ज्ञानोदय होणं, ज्ञानरूपी सूर्य उदयाला येणं, हे जणू एखादं उद्यान, क्रीडा करण्याचं, प्रशस्त क्रीडा करण्याचं असं उद्यान. विदु दय द्यान द्विरद, त्याच्यामध्ये क्रीडा करणारा गज, हत्ती. खूप मोठं विस्तीर्ण असं उद्यान असेल तर त्या उद्यानामध्ये, त्या ज्ञानरूपी उद्यानाचा परिपूर्ण, पूर्ण क्षमतेने आणि प्रचंड क्षमतेने सेवन करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल, प्राणी मात्रांमध्ये, तर सर्वात मोठा प्राणी म्हणून हत्ती. तिथं काय घोडा म्हणायचं का बैल म्हणायचं, त्यांच्या आवाक्यात किती घास येणार, म्हणून हत्ती. विदुदयो ज्ञान द्विरद अशा ज्ञानरूपी उदय पावलेल्या मोठ्या उद्यानामध्ये एखाद्या हत्तीसारखे त्याचा उपभोग घेणारे असे आपण आहात. सद्गुरु आपला जय जयकार असो, असा या चरणाचा अर्थ आहे. जय जय देव विशुद्ध विदुदयो ज्ञान द्विरद. पुढच्या वेळेला बघू. मग बहुतेक त्याच्या पुढच्या वेळेला शमदम मदन मद भेद दयार्णव हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीजी स्वामीजी. हरी 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 हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।